आला मोठा ब्रेक लावणारा. ही रेस तर मीच जिंकणार. अरे रेस सुरू झाली. ओ लेफ्ट टर्न घ्यावा लागेल. अरे एवढा मोठा डोंगर वर चढतो. अरे एवढी मोठी दरी. यू टर्न घेतो. अरे उतारायला लागलो. मी तर सर्वांच्या पुढे जाईन. लेफ्ट. असं वाटतंय आता मीच जिंकणार आहे. अरे हा असा कसा घाट आहे. अरे लेफ्ट. अरे मला इथं शांतपणे झोपू बी देत नाही. राईट लेफ्ट. अरे मॅडम आल्या. जोरदार उठ मॅडम आल्या. अरे हे काय झालं. दिवसभर नुसते झोपून असता. बागेची काय अवस्था झालीये. सगळं मिस करायचं तुमचं काही कर्तव्य नाहीये का. अरे यार मॅडम आज इतक्या नाराज काय आहेत. कर्जामुळे. गाढवा, कर्जामुळे नाही, कामामुळे. आपण आपली कामं नीट करत नाही ना, त्यामुळे. गाढव तू आहेस, मी नाही. सकाळी बँकेची माणसं मॅडमना भेटायला आली होती. ते म्हणत होते मॅडमनी जर 50 लाख नाही भरले तर घर विकावं लागेल. अरे यार आपलं हे घर विकावं लागलं तर मग आपल्या सगळ्यांचं काय होणार. अरे मित्रांनो, आपण सगळे बेघर होऊ. आणि मॅडम, त्यांनाही आपल्यासारखं रस्त्यावर राहावं लागेल. काही ना काहीतरी तर करावंच लागेल. चला साफसफाई करूया. अरे साफसफाई केल्याने असे किती पैसे मिळतील. त्यांना तर 50 लाखांची गरज आहे ना. अरे गाढवा, बागेची साफसफाई केली तर मॅडम ना बरं वाटेल ना. अरे मला बाहेर काढा की रो. अरे हा पोपटाचा आवाज कुठून येतोय. अरे काय र, आता माझा जीव घेतो होय र. सगळा कचरा पुन्हा पसरवला. मी नाही करणार साफसफाई. ठीक आहे, तू झाडांची कापणी कर, मी सफाई करतो. ओ गुरु, मोठ्या मनाने मोठ्यानं माफ करतायत. तुम्ही सगळे मिळून बाग साफ करतायत. द्या टाळी. गुड मॉर्निंग कन्ना साहेब. ओहो, ओ गुरु, आजपर्यंत भले भले आले गेले. जोरदार तू माझे नवे कपडे ओले केले. द्या टाळी. मी रागावलोय आणि तुम्ही टाळ्या वाजवतायत. सॉरी खन्ना साहेब. ट्रकला इंग्रजीत लॉरी म्हणायचं. आधी चूक करायची मग सॉरी म्हणायचं. द्या टाळी. परत. अरे नको म्हणालो ना. ओ खन्ना साहेब, मी तर या बातमीवर खुश होऊन टाळ्या वाजवतोय. कशी कसली बातमी? बातमी. काश्मीर मध्ये हिमालयन कार रॅली ठेवली.
जिंकणाऱ्याला 50 लाखाचं बक्षीस ठेवलंय. म्हणजे हे पैसे मॅडमना मिळतील. पण जिंकणारा 50 लाख रुपये मॅडमना का देईल? गढव ते गढवच राहणार. अरे ही रॅली आपण जिंकायची, कळलं काय? अरे वा, मज्जा ती मज्जा आणि पैसेही मिळतील. चला मॅडमशी याबद्दल बोलूया. पंडित आला आहे तर पूजा पण होईल, कार रॅलीत मजा पण येईल. या टाळी. एकही काम धड नाही करता येत. मॅडम 50 लाखांची व्यवस्था झाली का? नाही ना झाली. आम्ही विचारत नाही आहोत मॅडम, आम्ही सांगतोय 50 लाखांची व्यवस्था केलीये म्हणून. ती कशी? आम्ही हिमालयन कार रॅलीत भाग घेऊ आणि 50 लाखांचं बक्षीस बी जिंकू, कळलं काय? नाही नाही, अजून तुम्ही लहान आहात. छोटा तर बनी आहे, मी तिच्यापेक्षा मोठा आहे, हो ना भावा? आणि एकमेकांपेक्षा नव्हे, तुम्ही एकूणच वयाने लहान आहात. मॅडम असं म्हणतात की मोठा पाहून घाबरू नये आणि छोटा पाहून लढू नये, कळलं काय? पोपट, बघा चांगल्या वस्तू कायम छोट्याच असतात, जसं की हिऱ्याची अंगठी, कळलं काय? पोपट, अहो मोठमोठाली हत्यार जे नाही करू शकत तेवढं घायाळ छोटे छोटे शब्द करतात. पोपट, अहो एक एवढीशी मुंगी हत्तीच्या कानात घुसली तर जीव नकुसा करती, कळलं काय? ठीक आहे महाराज, ओके. पण कार रॅलीत भाग घेणार तरी कसा? मी सांगतो, कार चालवून. हिमालयन रॅलीसाठी मजबूत गाडी लागते, तिची व्यवस्था कशी कराल? हा, ते सगळं होईल हो. हळू हळू. ओ सिग्नल सावकाश. अरे सावकाश. तोडलास सिग्नल, तोडलास. सरकारी गाडीने सिग्नल तोडलास. सिग्नल तोडला नाही, काही सिग्नलच्या बाजूने गाडी काढली, हो की नाही भावऱ्या? हो ना, तू अगदी बरोबर आहे. आज तू म्हणशील ते बरोबर बरोबर आहे. ओ अरे जीपची स्कूटर का करतोयस? 4 चाक आहेत, त्याचा वापर करणार. ठीक आहे. रॉंग साइड आहे, रॉंग साइड आहे. ट्रक ट्रक. अरे सांभाळून. कशी जीप चालवतोस? अरे हे काय होतं? असं का केलं? तुम्हाला दाखवायचं होतं की मी किती चांगलं ड्रायव्हिंग करतो. बोक्या, पुढच्या काही जन्मांसाठी तुझं लायसेन्स कॅन्सल करून टाकेन. करून टाका, पण ही गाडी चालवेल. फक्त तुम्ही आम्हाला तुमची जीप द्या प्लीज. जीप देऊ? वय आम्ही हिमालयन कार रॅलीत भाग घेतोया, तुमची जीप पाहिजे, कळलं काय? नाही समजलं. मी नाही देऊ शकत जीप. बहुतेक तुमचा माझ्या ड्रायव्हिंग वर अजून विश्वास नाही बसलाय, हो ना? मी चालवून दाखवू का परत? नाही. अरे ही सरकारी जीप आहे. नो प्रॉब्लेम, आम्ही ऍडजस्ट करून घेऊ. याला माझ्यापासून दूर ठेवा. हो वाईट प्रसंगी आपलेच लोक कामी येतात, कळलं काय? हा तर तो ताराम पण आपलाच आहे ना. त्याने कालच SUV घेतलीये, ती तर एकदम जोरात पळेल. त्याची मदत का नाही घेत तुम्ही? तो तराने SUV घेतलीये. हम्म.
ए तुला तोंड पाहायला घेतलंय का रे? ए अरे काच नाहीये, मी आहे रे. Yeah! ए भाऊ कशी मजा येते? अरे तुकाराम, याला कशाला मारतोयस तू? हा माझ्या एक्सयूव्हीच्या आरशात बघून स्वतःचा भांग पाडत होता. हा काचेत पाहिल्यानंतर एवढा मारतोय, रॅलीत तर स्क्रॅच पडतील. मग हा किती मारेल? नाही नाही नको यार, राहू दे राहू दे. हो ना, आपल्यामुळे या बिचाऱ्याला आणखी मार खावा लागेल. गढवा, स्क्रॅच पडल्यावर त्याला मार कशाला बसल? तो ताराम आपल्यालाच मारल ना वा. अच्छा, मग एक काम करूया, राहून देऊया, सोडून द्या, जाऊ द्या, चला. ए भावा चल आता जेवून बिवून ये, मग पुन्हा मारेन. ओके? हा बाबांनो, तुम्ही लोक कुठे चाललात? आम्ही घरी चाललोय, कळलं काय? अरे इथे का आले मग? ते आम्हाला कार रॅलीत भाग घ्यायचा आहे. आणि त्यासाठी तुझी गाडी नकोय. मॅडम ना 50 लाखांची गरज आहे. आपल्याला रॅली जिंकून 50 लाख जिंकायचे. हो, पण तुझी गाडी नकोय. हा बस त्याच रॅलीसाठी गाडीची व्यवस्था करतोय. हा, पण तुझी गाडी नको रे बाबा. ए भावा, माझी गाडी का नको? मी मित्र नाहीये का? तर मग मॅडमची मदत करायची आहे ना, सगळं मिळून करूया. मी गाडी पण देतो आणि सोबत पण चलतो. लय भारी लय भारी लय भारी. दोस्त सवा तरसा, कळलं काय? सगळं कळलं. चला, ही गुड न्यूज आधी मॅडमना देऊया. ही किती इतकी खुश का आहे रे? लाईट गेली म्हणून हाताने पंखा हलवते. किटी, तू तर एकदम मस्त गाडी चालवते. या टाळी. किती ही लहान मुलांची गाडी का चालवतेस तू? अरे यार, मग काय झालं? किती तू खूप मस्त गाडी चालवतीयस. मी मस्त ड्रायव्हिंग करते ना. एकदम मस्त. मग ठरलं तर मी सुद्धा तुमच्या सोबत कार रॅलीत येणार. नाही बा, तू कार रॅलीत नाही येऊ शकत. तू तिथं काय करणार? जे काम नातू नाही करू शकत ते आज्या करणार. किटी तिथे जाऊन तुमच्या बरोबर मज्जा करणार. द्या टाळी. निर्णय झाला, किती नाही जाणार आहे. ओहो, ऊस कापून कापून त्याची पेन्सिल करू शकतो. मी तुम्हा सर्वांचं जाणं पण कॅन्सल करू शकतो. द्या टाळी. किती मैत्रीण आहे यार, घेऊन जाऊ तिला. हो ना, घेऊन जाऊया. किती तू मेकअप कर, आपल्याला लवकरात लवकर काश्मीरला पोहोचायचंय. ठीक आहे. मी चालवू का प्लीज? वा, अरे वा, पोचलो. ये वा, काश्मीर किती सुंदर आहे. ए भावांनो, पटपट फॉर्म घ्या.
जरा आम्हालाही एक फॉर्म द्या ना.